प्रथमतः माथाडी संघटनेच्या आणि मराठा क्रांतीचा जनक कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। त्यांना आदरांजली वाहत असताना त्यांच्या सामर्थ्यावर महाराष्ट्रातला असलेला कष्टकरी कामगार उभा राहिला। त्यांचे विचार आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ताकदीने पुढे नेण्याचा एक संकल्प आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण या ठिकाणी निश्चित या ठिकाणी आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया। कारण म्हटलं तर निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि हा कार्यक्रम आपण पोपटराव देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे कांदा बटाटा मार्केटमध्ये घ्यायचो। कोविडच्या कालावधीनंतर आणि आजच्या ह्या लागलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर हा कार्यक्रम इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला 42 वर्षाचा असलेल्या कारकिर्दीचा त्याच्या अगोदरच्या असलेल्या अण्णासाहेब पाटलांच्या जीवनपटाचा उल्लेख अनेक वेळेला जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण करत असतो। एक नेता ज्याने कष्टकरी कामगारांसाठी एक कायदा बनवला, ज्याने आर्थिक दुर्बल असलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी एक क्रांती केली, अशा नेत्याने या महाराष्ट्रामधल्या एका कामगारांपासून असलेल्या अनेकांना न्याय देण्यासाठी घटना बनवली। माथाडी कायद्याचं रूपांतर होत असताना राजकीय नेतृत्वाचं असलेलं सहकार्य ह्याच्या माध्यमातून इतिहास रचून लाखो कामगारांच्या असलेल्या कुटुंबाला आधार दिला। या कायद्याचा अभ्यास करावा आणि या कायद्याची अंमलबजावणी इतर घटकांसाठी करावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने या कायद्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून अगदी घरेलू कामगारांसाठी ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा माथाडी कायदा लागू करू शकतो का, इतका भक्कम कायदा उभा करण्याचा इतिहास घडवला। त्या कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या विचाराचा हा महाराष्ट्रामध्ये माथाडी कायदा उभा राहिला, माथाडी कामगार उभा राहिला। गुलाबराव जगतापांनी सांगितल्याप्रमाणे या कायद्यापुरतं नुसतं कायद्यापुरत्या मर्यादित न राहता त्यांच्या आर्थिक आणि त्यांच्या असलेल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पतसंस्थेची उभारणी केली आणि एवढ्यावर न थांबता ग्राहक मंचाच्या आणि ग्राहक सोसायटीच्या माध्यमातून स्वस्तामध्ये कुटुंबाला जीवनोपयोग अशा प्रकारच्या वस्तूचा भंडार उभा करून दिला। ते करत असताना राजकारणाच्या अनेक लोकांचा असलेला कैलासवासी वसंतराव नाईकांपासून ते अगदी वसंतदादा यशवंतराव चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून शरद पवार साहेबांच्या बरोबर, बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर, आत्ताच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांच्या बरोबर ज्यांनी या कायद्याच्या निमित्ताने या ठिकाणी एक उभं असलेलं एक साम्राज्य उभं केलं। राजकारणातल्या असलेला धुरंधरांचा पाठिंबा घेऊन माथाडी कामगारांची घरकुल योजना सुद्धा राबवली। अशा दिग्गज नेत्याचं आज आपण स्मरण करतो। त्या काळामध्ये असलेला त्यांचा रुबाब, त्या काळामध्ये असलेली एकसंगता, या मुंबई क्षेत्रामध्ये दोनच कामगार क्षेत्र मोठे मोठे होती, एक गिरणी कामगार आणि एक माथाडी कामगार। या दोघांच्या असलेल्या ताकदीवरच या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या कार्यक्षेत्रातला दिशा बदलली जायची। एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगारांची उभं करण्याचा इतिहास कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी उभा केला। संघटना फार नव्हत्या, परंतु त्या संघटनेच्या असलेल्या ताकदीवर राज्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी आणायचं आणि आपल्या असलेले निर्णय लावून घेण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यायचा। आपण कधी बारकाईने बघितलं नाही, पण एखादा कायदा होतो, पण त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी सुसूत्रपणा आणायला लागते, आता बारकाईने अभ्यास केला तर माथाडी कायद्याबरोबर माथाडी बोर्ड निर्माण करायची आणि माथाडी बोर्डावर नियंत्रण करण्यासाठी कामगारांच्या आणि व्यापाऱ्यांच्या आणि शासकीय प्रतिनिधी निर्माण करायचे आणि त्यासाठी
त्याला नियंत्रण करत असताना त्याच्यामध्ये कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटकाला कशा समाविष्ट करायचं हा माथाडी कायद्याचा एक बारकावा होता। या देशात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक कायदे झाले, पण त्या कायद्यामधल्या पळवाटा 50 होत्या। मग माथाडी कायदा एक असा होता की त्या चौकटीमध्ये असलेल्या कायद्यातून कोणत्याही लोकांना सुटता येत नव्हतं। कोर्टात गेल्यानंतर सुद्धा तो कायदा टिकत होता आणि त्याची अंमलबजावणी करायची त्या ठिकाणी नियम हा कोर्ट करत होता। अशा प्रकारचा भक्कम कायदा त्यावेळेला कैलासचे आमदार अण्णासाहेब पाटलांनी उभा करून दिला। आम्ही हे कधी बघत नाही, आपण फक्त माथाडी कायद्याची अंमलबजावणी होते, पण कायदा उभा करताना जे बारकावे लागतात ते बारकावे उभा करण्याचा परिस्थिती त्यावेळेला काशीनाथजी वळवेकर साहेब असतील, अशा दिग्गज अशा तज्ञ मंडळांच्या बरोबर काम करत असताना आदरणीय पाटील साहेबांनी उभं केलं। पण आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही वाटचाल करतो तेव्हा बराच पळवाटा निघाण्याचा प्रयत्न होतो। अनेक केसेस कोर्टामध्ये गेल्या, अनेक केसेस सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या। या केसेस गेल्यानंतर सुद्धा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा अधिकार हा कोर्टाचा नसून हा अधिकार बोर्डाचा, आणि बोर्डाने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी। अशा प्रकारचा निर्णय या देशामध्ये फक्त कुठल्या कामगार कायद्यामध्ये करून दिला गेला, तो फक्त माथाडी कायद्यामध्ये करून गेला, हे आपल्याला नाकारता येणार नाही। मग बघा हल्ली प्रत्येक ह्याच्यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करतं, आणि हस्तक्षेप करत असताना सरकारच्या चुकीची धोरणं असतील, प्रशासनाची चुकीची धोरणं असली की त्याच्यावर बोट ठेवून त्याच्यामध्ये दुरुस्त्या करण्याच्या बाबतीमधला सुतोवाच केलं जातं। आणि अशा ह्या भक्कम कायद्याला मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला गेला, काही चुकीच्या प्रवृत्ती असतील, परंतु या ठिकाणी आता असलेल्या कामगार क्षेत्रापैकी उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिलं जातं का, उद्योगपतींना पायघड्या घातल्या जातात का, अशा प्रकारची चित्र या देशात आणि राज्यात निर्माण होत असताना त्याची झळ ही माथाडी कायद्याला सुद्धा लागते, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। आणि म्हणून या संदर्भामध्ये हा कायदा इतका भक्कम होता की मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेला शिष्टमंडळ भेटायला गेलो सरकारला, तेव्हा त्या सरकारला ही भूमिका सांगत असताना काही मंडळींनी सरकारकडे ही कमिटी करताना या कायद्यातून पळवाट करण्यासाठी कायद्यातच बदल करण्याचा घाट घातला। त्याला कारण असं होतं की 28 सुप्रीम कोर्टामध्ये 28 असलेले केस माथाडीच्या संदर्भात मोठमोठ्या कंपन्यांनी टाकले होते, ते केस सुद्धा कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या माथाडी कायद्यामुळे बलाढ्य असलेल्या उद्योगपतींना सुद्धा शरणागती घ्यावी लागली। एवढी मजबूत अशा प्रकारची भक्कम अशा प्रकारची कायद्याची चौकट या कायद्यामुळे झाली होती। आणि म्हणूनच सरकार दरबारी आपलं वचन वापरून माथाडी कायद्यालाच बदल देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न केला जातो का, अशा प्रकारचं एक आव्हान मध्यंतरीच्या काळामध्ये निर्माण झालं। आणि हे आव्हान ज्यावेळेला समोर आलं त्यावेळेला महाराष्ट्रातल्या असलेल्या या माथाडी संघटनेच्या आपल्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन या असलेल्या कायद्याला जो बदल सरकारच्या माध्यमातून होतोय त्याला आव्हान करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न केला। वेळोवेळी आपण आंदोलनं केली, वेळोवेळी या ठिकाणी संप केले, कारण आपली एकसंघ असलेली संघटनेच्या मध्ये अनेक माथाडी कामगार संघटना आल्या, विखुरल्या गेला, आणि त्याच्यामुळे व्यापार बाहेर जातो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आंदोलनाला सुद्धा त्या ठिकाणी मर्यादा आल्या। परंतु बाबा आढाव असतील आणि आपल्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी असतील, आपण नेते मंडळी सगळे एकत्र आलो, आपण एकमेकांच्या बरोबर भांडण्यापेक्षा आता एकजुटीने अण्णासाहेबांचाच हा कायदा जिवंत ठेवण्यासाठी लढा घेतला पाहिजे। यासाठी आपल्या माथाडी संघटनेने नरेंद्र पाटील आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि एक कमिटी करून या असलेल्या आव्हानाला आपण समोर जाण्याचा प्रयत्न केला। दरवेळेला आपण आंदोलन करत होतो, सरकार आश्वासन देत होतं, मध्ये संयुक्त चिकित्सा समिती केली, कायद्यामध्ये बदल करण्याच्या बाबतीमधल्या घडामोडी होत असताना त्याला थांबवण्याच्या बाबतीमधलं यश आलं। परवाच्या दिवशी सुद्धा अधिवेशन होतं, परवाच्या अधिवेशनाच्या दिवशी सुद्धा आझाद मैदानावर आपलं आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाची दखल शेवटी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन जी समिती केलेली आहे त्या समितीमध्ये सुद्धा आता माथाडी कामगारांच्या नेत्यांना समाविष्ट करून तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा कायद्यात बदल केला जाणार नाही
हा विश्वास दिला, हाच अण्णासाहेबांच्या असलेल्या एकजुटीचा विजय असं मला निश्चितपणाने सांगावं लागतं. आव्हानं फार आहेत. एक लढाई आपण अर्धी जिंकली म्हणजे लढाई जिंकली असं होणार नाही. भविष्य काळामध्ये यातल्या त्रुटी, यातल्या बारकावे, यातले पळवाटा या दूर करण्याच्या बाबतीत मला प्रयत्न करणं ही खऱ्याची गरज आहे. कारण एका ठिकाणी एखादा निर्णय लागला तर त्याचा फटका सगळीकडे बसू शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आधुनिकीकरण, कंपन्यांमधला माथाडी कायदा, परस्पर जाणारा बाजार समितीतल्या असलेल्या निर्णयाच्यामुळे झालेले बदल, मॉडेल ॲक्ट, केंद्राच्या राज्याच्या असलेल्या कायद्यामध्ये बदल करण्याच्या बाबतीमधले कामगार कायद्यातल्या बदल करण्याच्या काही धोरणं आहेत. या धोरणाच्या संदर्भामध्ये कामगार अडचणीत येतो का, अशा प्रकारची परिस्थिती सध्याच्या ह्या कारकिर्दीमध्ये आहे. पण आपण सगळे समोर बसलेलो आहोत, हे माथाडी कायद्याच्या चौकटीत समाविष्ट झालेले सुरक्षित आहोत. पण हे सुरक्षा कवच ज्या अण्णासाहेब पाटील साहेबांच्या कायद्यामुळे, त्यांच्या असलेल्या प्रयत्नामुळे उभं राहिले, ते सुरक्षा कवच हळूहळू तोडण्याचा, फोडण्याचा प्रयत्न जो होतो आहे, तो उभा करून परत एकसंगतेने उभं करणं फार काळाची गरज आहे. त्यामुळे 42व्या पुण्यतिथी या दिवशी मला एवढंच सांगावं लागेल की आता आपल्याला या सर्व गोष्टीच्या घडामोडीमध्ये फळत जात असताना एक नवीन लढाई आपल्याला उभी करावी लागते. सरकार काय निर्णय घेईल त्याच्यावर आपण अवलंबून राहू. सरकार सहकार्य करेल अशी अपेक्षा निश्चितपणाने घेऊ. पण एक दिवस असा काळ येईल की ज्यावेळेला या कायद्याला कुठेतरी नख लावण्याचा प्रयत्न होईल, तेव्हा प्रत्येकजण अण्णासाहेब पाटील बनून या असलेल्या आंदोलनाच्या मध्ये अग्रभागी राहून हा कायदा जिवंत राहिला पाहिजे, यासाठी लढा करण्याची फार गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करणार आहे. खरं म्हटलं तर आपण बघतो, आपण काही संस्कार संस्कृती ठेवून या ठिकाणी वागत असतो. मगाशी पोपटरावांनी सांगितलं की आपण परमेश्वराच्या पायाशी लीन होत असतो. आता ज्या परमेश्वराच्या पायाजवळ लीन होत होतो, त्यात परमेश्वराच्या पादुका आपण या ठिकाणी नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये 26-27 तारखेला येत आहे. आणि त्या येत असताना त्या 18 पादुका ज्या गुरुवर्यांच्या आहेत, ज्या गुरुदेवांच्या आहेत, तिथं नतमस्तक होत असताना आपल्या सर्वांनी सहकुटुंब जाऊन त्या ठिकाणी त्याचं दर्शन घ्यावं, अशा प्रकारची इच्छा या असलेल्या आयोजकांकडून निश्चितपणाने व्यक्त केली आहे. हा विश्वास एवढ्यासाठी आहे कारण गावाची संस्कृती आणि संस्कार जपणारी आम्ही मंडळी, अनेक पारायण सोहळे आपण या परिसरामध्ये करतो. आजही माऊलीचा आराधना गावातून या मुंबई शहरामध्ये आणण्याचा कोणी पुढाकार घेतला असेल, तो सुद्धा माथाडी कामगारांनी घेतला, याचा उल्लेख करत असताना या असलेल्या सर्व साधू संतांच्या दर्शनाच्या संदर्भातून आपण सगळ्यांनी तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला या पुण्यतिथीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की बदलत्या काळानुसार, बदलत्या आव्हानानुसार मजबूतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करणं हीच अण्णासाहेबांना खरी आदरांजली असेल. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत असताना मला अभिमानाने सांगावं लागेल की आजही या संघटनेच्या माध्यमावर कार्यकर्त्यांचा असलेला विश्वास आणि त्याचा असलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतो आहोत. आव्हानं बरीच आहेत. बोर्ड मेंबरशिप नाही, बोर्ड मेंबर नाही आहेत, प्रशासकाचा असलेला कारभार आहे, राज्य सरकारचा हस्तक्षेप आहे. आणि या सर्व गोष्टीच्या घडामोडीमुळे आपलं असलेलं स्वतंत्र अस्तित्व आपण संपतोय का काय, याची निश्चितपणाने चिंता आहे. पूर्वी राजकारणावर आपल्या लोकांचा दबदबा होता, आता आपल्यावर राजकारणाचा दबदबा आहे का, अशा प्रकारची परिस्थितीचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून आपण एकसंघ आहोत, एकसंघ आहोत अशा प्रकारचा विश्वास सार्थ करत असताना या गुरुदेवांचा तर आशीर्वाद मिळेल, अण्णासाहेब पाटील साहेबांचा तर आशीर्वाद मिळेल, कैलासवासी शिवराव पाटील असतील, संभाजीराव पाटील असतील, ह्या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद तर बरोबर असेल. पण अनेक असलेल्या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भातून भविष्य काळातल्या येणाऱ्या महाभयंकर आव्हानाला समोर जाण्याचं सामर्थ्य आपल्या सर्वांच्या पाठीमागं द्यावं, अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या महाराष्ट्राच्या असलेल्या दिग्गज नेतृत्वाला, आपण बघा मागे आपण बघितलं की ज्याचा उल्लेख जगताप साहेबांनी केला, 2 आंदोलनं झाली. एक माथाडीचं झालं, त्याला न्याय मिळून
लाखो माथाडी कामगार कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाच्या कौशल्यामुळे माथाडी कायद्याच्या सुरक्षा कवचामध्ये आले. 1982 साली ज्या अण्णासाहेब पाटील साहेबांनी असंख्य माथाडी कामगारांच्या ताकदीवर जात धर्म न बघता एका धर्माच्या असलेल्या आर्थिक दुर्बल माणसाला न्याय मिळावा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची धार वाढवली. आज योगायोग आहे की त्याच वेळेला या नवी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा मराठ्यांचं वादळ ज्या वेळा आलं तेव्हा अण्णासाहेबांचा सैनिक उभा राहिला आणि या मराठ्याच्या वादळांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका केली. हा दोन विचाराला समोर जात असताना भविष्यकाळामध्ये तेवढ्याच ताकदीने या दोन्ही विचाराच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत. साहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी सक्षम आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न करणं ही त्यांना आदरांजली असेल. मी माझ्या आणि सर्वांच्या आपल्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने या नेत्याला आदरांजली वाहून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.